पालिकेअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामधील डॉक्टरांना सुद्धा निवडणुकीची कामं देण्याचा निर्णय झालाय। विभाग प्रमुख वरिष्ठ प्राध्यापकांसह 50हून अधिक डॉक्टरांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निवडणूक ड्युटीवरती डॉक्टरांना सुद्धा सहभागाच्या आदेशाने रुग्णालयांमध्ये खळबळ माजलेली आहे। मनपा रुग्णालयामधील वरिष्ठ डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। केईएम सायन नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांना सुद्धा या संदर्भातलं पत्र मिळालेलं आहे। तरी महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामधील डॉक्टरांना सुद्धा निवडणुकीची कामं देण्यात आलेली आहेत। विभाग प्रमुख वरिष्ठ प्राध्यापकांसह 50हून अधिक डॉक्टरांना याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निवडणूक ड्युटीवरती डॉक्टरांनाही सहभागाच्या आदेशाने रुग्णालयामध्ये खळबळ माजलेली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची घडामोड, डॉक्टरांना सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना सुद्धा निवडणुकीची कामं देण्यात आलेली आहेत आणि त्याविषयीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे अर्थातच डॉक्टरांमधनं रुग्णालयांमधनं याविषयी खळबळ पाहायला मिळते। आणि याविषयीचे सगळे ताजे अपडेट्स घेऊयात। दीपक आहेर सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या आदेशानंतर आता डॉक्टरांकडून काही प्रतिक्रिया येते का? नक्कीच महापालिकेचे जे रुग्णालय आहेत, केएम सायन आणि नायरचा जो डेंटल विभाग आहे, त्यांना असे निर्देश देणारे पत्र त्यांना मिळाले आहे, ज्यात असं त्यांनी मेन्शन केलं गेलेलं आहे की निवडणूक प्रक्रियेत त्यांना सहभागी व्हावं लागेल आणि विविध विभागांच्या प्रमुखासह 50पेक्षा जास्त डॉक्टरांना ड्युटीवर येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यांना निर्देश देण्यात आलेले आहे। आणि आता असं झालंय की रुग्णालय जिथे आपण बघतो की सगळे सरकारी कर्मचाऱ्यांना, अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोल ड्युटीमध्ये सामील होण्याचे निर्देश देण्यात आले। आता एक नवीन अपडेट की त्यात डॉक्टरांनाही सहभागी करण्यात येणार आहे असं दिसत आहे। दीपक, या आदेशानंतर आता डॉक्टरांकडून काही प्रतिक्रिया कळलेली आहे का? एक संघटनांकडून काही यावरती भूमिका आलेली आहे का? तीच आपण संघटनेशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सदर याच्याबद्दल काय माहिती आहे ती विचारली, पण सध्या आधी त्यांच्याबद्दल कोणती प्रतिक्रिया ते देणार आहे किंवा त्या पत्राचं ते काय प्रत्युत्तर देणार आहे, रिप्लाय देणार आहे, अद्याप तशी माहिती मिळाली नाहीये। पण लवकरच जे डॉक्टर आहेत, विविध विभाग आहेत आणि त्यांच्या संघटना आहेत, ते याचा रिप्लाय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची घडामोड, डॉक्टरांना सुद्धा आता निवडणुकीची कामं देण्यात आलेली आहेत। निवडणूक ड्युटीवरती डॉक्टरांना सुद्धा सहभागाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकच सर्वसामान्य रुग्णांनी आता उपचारांसाठी कुठे जायचं, त्यांना उपचार वेळेवरती मिळणार की नाही, त्यासाठी डॉक्टरांची अवेलेबिलिटी असणार की नाही, हे प्रश्न सुद्धा आता विचारावे लागतील।